कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. Ai, oh. Ai, oh, lo. पारू, काय चाललंय? उठ तिकडून. आणि हे कसले अघोरी प्रकार करतेस माझ्या मुलाच्या पायावर? त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर्स आहेत. तुझे घरगुती उपाय बस कर आता. जरा पावळटच का ग? हा, फालतूगिरी काय करत बसलीस? कोण करते असले फालतू उपाय? देवी आई, अहो हे नाही केलं तर यांचा पाय लवकर कसा बरा होईल? याने ना बरं वाटेल त्यांना. माझ्या गावाकडं. ए मूर्ख आहेस का तू? गावाकडच्या गोष्टी इथे शहरात चालत नाही, ते कळत नाहीये का तुला? एक्झॅक्टली. आणि असले स्टुपिड एक्सपेरिमेंट्स करायला तुला आदित्यच मिळाला का? इडियट. देवी आई, आत्ता मला हे करू द्या ना. अहो यांना लवकर बरं वाटेल त्यांना. माझा अनुभव आहे. एक मिनिट, हे सगळं तुझे काही करतेस त्याच्याने त्याला बरं वाटतंय असं म्हणायचंय का तुला? म्हणून ओरडत होता का तो? काकू, तू तू स्वतःला डॉक्टर समजतेस का ग? आदित्य किर्लोस्कर नाव आहे हा त्याचं. आत्ता त्याच्यासाठी ते लाईन उभी राहील डॉक्टरांची. एक 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 मिनिट. काकू, आई, दिशा, हे बघा, तिने मला सांगितल्यानंतर मी इंटरनेटवर व्हिडिओज बघितले. त्यामुळे ती जे काय करते ते माझ्या चांगल्यासाठीच करते. प्लीज. आदित्य, हे बघ, तू ना खूप चांगला आहेस रे. तुला नाही लोकांना ओळखतायत. ए पारू, स्वतःला खूप शहाणी समजतेस ना? खूप अक्कल आहे ना तुला? कुठली डिग्री आहे तुझ्याकडे? MBBS, MD, PHMS? स्टुपिड. हा, आणि आदित्य, तू ना खूप भोळा आहेस रे. या गावाकडच्या मुली कशा असतात ना तुला माहिती नाहीये. मला विचार, मला माहितीये गावाकडच्या मुली कशा असतात ते. हे बघ, हा उपाय करायचा म्हणून आता हात लावेल ती पायाला फक्त, पण नंतर कधी अंगचटीला येईल ना तुला कळणार. काकू, काय बोलतेस? पारू, तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि पुन्हा आदित्यच्या खोलीत यायचं नाही, कळलं? आई, तू ए, ते घेऊन जा तुझं सगळं. वहिनी, आता हिला बोलून काय उपयोग आहे सांगा? तुम्ही ना ऑलरेडी त्या ड्रायव्हरला आणि हिला डोक्यावर असं चढवून ठेवलंय. त्याचेच परिणाम आहेत हे सगळे. दामिनी, बास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.